काय झालं प्रवास? सर्वात चांगला झाला. उन्हाळा चालूच असते. हा म्हणजे आभाळ आलेले सकाळपासूनच मी म्हणलं आता काय पावसाचे दिवस आहे. बोलवा. काय नाही चाललंय म्हणलं आपलं. हो बाकी गावाकडे काय आता? भक्ती गावाकडे आता फक्त हा? कांदे होते, काय नाही दुसरं. आले. नाही कांद्याचं आहे खरं, पण पाणी पुरलं पाहिजे. पाणी जिजले पाणी बेकारी काय? हाय होय. हो मग यंदा मजा आहे तुमची. घेऊन येलं पाणी आहे अजून. चहा चांगला झालाय. बेस्ट चहा झालाय. अहो आपल्या घरच्याच म्हशी आहेत. बर बर. पोरगी तशी सुगरण आहे. चहा वाटतंयच ना. हा विचारा. स्वयंपाकाचं त्याचं काय हे नाही बघायची गरज नाही. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ना विचारा. काय नाव आहे? भक्ती. वट्टी. काय करते आता? बीकॉम कम्प्लीट झालं, आता जॉब करते. कुठे आहे जॉब? इथंच आहे आपल्या गावात. बर. पगार किती आहे? 15,000. 15,000. कमीच आहे जरा. आहे ना, कमीच आहे. हाय सुरुवातीला 15 वाढन की पुढे. वाढन तर टाइम संपत आहे ना. आता सुरुवातीला आता तर लागली जॉबला. आता सुरुवात आहे तिची, बरोबर आहे. बीकॉम पण शिक्षणावर आमची अपेक्षा थोडं पुढे होती ना. चालायचं आता नाना, सगळं आपल्या मनाजोगं होते होय. बघा नाही बाकी घर काम पण करते ती. कामाच्या बाबतीत नाही, घरात सगळं बघत होती. तिला काही सांगायची गरज नाही. पण बीकॉम शिक्षणावर पगार वाढत म्हणून असं वाटत नाही. आता तुमची काय अपेक्षा आहे? आमची 25च्या पुढे होती. 25-30 हजार तरी. आज 15,000 काय होते. उद्या एक लेकरू झालं तर ती लेकराला सांभाळायला बाईला 15,000 रुपये पगार द्यावा लागेल. वय किती आहे? 28. आणि बीकॉम आता कम्प्लीट झालं मग 28 वय कसं काय? ते मध्ये जरा 12वी नंतर गॅप पडला होता. मॉलमध्ये होते जॉबला आणि त्यानंतर परत आता शिक्षण पूर्ण करून मग आता जॉब चालू केला. जवळपास आपण सारखेच वयाचे इथं. मला वाटलं होतं जरा लहान असशील. मग आपले विचार कसे जोडायचे? होते घेईन सांभाळून. समजूतदार आहे पोरगी आमची. घेतलं तर बरंच आहे. तब्येत कमी करावं लागेल. हा तब्येत थोडी कमीच करावं लागेल. आता काय माहिती का, होईल का कमी थोडी? आता 16 तास एका जागेवर बसून काम केल्यावर कसं होईल कमी? वयाचं काय नाही, चल तब्येतीचं काय नाही, पण माझी 25,000ची अपेक्षा होती. मी एक काम करू, जेव्हा तुला 25,000 पगार होईल ना तेव्हा लग्नाचं बघू. आणि तेव्हा वय निघून गेला असेल ना. कसं आता काय? तुमचा आणि आमचा पगार मिक्स होऊन होईलच ना तेवढे, मग त्यात घर चालतच ना आपलं. तसं नाही, तुझ्या पगारावर घर चाललं पाहिजे, माझा पगार मागं पडला पाहिजे. तर कशाला मागं पडला पाहिजे? अरे स्वप्न असतात काही, 4 व्हीलर 3 BHK फ्लॅटचं असं स्वप्न असतं ना. आणि माझा पगार मग मी द्यायचा सगळ्या घराला. हा घर खर्चात वापरून टाकायचं, माझा पगार आहे असं मागं राहीन. आणि मग घरची कामं कोण करणार? मी जर कामाला जाईन तर घरची कामं कोणी करणार म्हणजे तोच करायची. मी का करेन? मी जॉबला पण जाणार आणि घरची कामं मी का करेल? मग घरची कामं कराय का मी काय गरगडी काय? आता मला कमी पगार आहे म्हणून मी घरची कामं करणार. तुम्हाला किती पगार आहे असा? हो बघितलं काय ना ना, ही पोरगी आताच पगार राहायला लागली. उन्हाच्याला पैसे पगाराचं कुठे गेलं काय कुठे गेलं, उन्हाच्याला म्हणे दारू पिती काय खातोय का काय, हे कुठं ना तिला आधी सांगा समजून, नाही तर मला लग्नच करायचं नाही. किती आहे असा पगार? 20,000 रुपये. बघितलं, ह्यांना पण 20,000 पगार आहे आणि माझ्याकडून अपेक्षा आहे 25,000 पगाराची. ह्यांना घरात कामवाली पण पाहिजे, दिसायला चांगली पण पाहिजे, हिरोईन सारखी दिसली पाहिजे पोरगी. सगळं कसं एकदम भेटू शकतं? दरवेळेस असंच चालू आहे हे. प्रत्येकाला स्थळ असंच म्हणतंय. काय करायचं मग आम्ही? प्रत्येक स्थळाला राग माझ्यावर कशाला काढता? मी माझं चांगलं IT शिक्षण झालंय, आता जॉबला लागलोय, ना मला पण पुढे पगार चांगला. हा मग आमचं पण तेच आहे ना. मी पण आता जॉबला लागलेत, मला पण पुढे पगार होईल ना चांगला. मग माझ्या बाजूने पण विचार करा ना. म्हणजे तुमचं ते खरं, आमचं काहीच नाही. एकतर नाना ह्या पुरीची तब्येत जास्त आहे, हिचं वय वाढत चाललंय आणि ह्यातून ह्याला पगार कमी, बोलताना उरफाटा बोलती. त्यामुळे मी सांगतोय स्पष्टपणे, आपला नाकार आहे हिच्या लग्नाला. हिच्यासोबत लग्न करायचं नाही मला. मलाच नाही करायचं लग्न. तुमच्या सारख्या विचारांच्या लोकांना सगळ्यांना लग्न करून मला स्वतःची लाईफ बरबाद नाही करायची. मी हाय तशीच राहीन. आता शेवटी तुमचा निर्णय या ना ना. हिच्यावर लग्न केलं ना रोज घरात भांडी आपटते, भांडी पण मला घासावं लागते. आणि एवढं बोलती, हा नाही पण मागं पुढं बघायची नाही. पुरी अबे एवढं बोलतात का कुठं? हा प्रत्येक गोष्टीला उलट नसतं बोलायचं.
तात्या हे बघा, आतापर्यंत 20-30 स्थळं आणली तुम्ही, मी प्रत्येकांसमोर शांत बसले की नाही, सगळं ऐकून घेतलं की नाही? मी दरवेळेस का सहन करायचं? दरवेळेस यांचं हे अगं थोडं? चालायचं पोरगी आहे तू, जरा ऐकून घ्यावं माणसानी. किती ऐकून घ्यायचं, ऐकून घेऊन मी जर माझ्या मर्जीने केलं असतं तरी तुम्हाला पटलं नसतं. आता तुमच्या मर्जीने चाललं तर हे असं आहे. पाहू आधी 25 स्थळं आले तुला, 30 ती स्थळं, त्याचा राग आमच्यावर काढी ती काय? इतक्या आगाऊ पोरगी कसं हिचं लग्न जमन? आपल्याला नाही करायचं. नाही करायचं, आपलंच गाडी दोंडा बांधायचा होता यांना. दरवेळेस हे चाललंय तुमचं. दरवेळेस तुम्ही ना कोणत्या ना कोणत्या मुलाला आणून बसवता, मला असं ठोम्यागत बसवता नुसतं. त्यात सगळं मला ऐकून घ्यावं लागतं आणि दरवेळेस माझा अपमान होतो. काय का बस, मी सहन केलंय ना, मला त्रास होतो ना. आई बाबा तुम्हाला कळत कसं नाही तात्या? मग काय करायचं आता? तशीच राहते काय? मी तसंच राहील, पण असं सहन नाही करणार दरवेळेस. अगं पण वय वाढत चाललंय, कुठंतरी हा म्हणावंच लागेल ना. मग मी काय मरू का? मारून टाका मला एकदाच, नाही तर आता मारून टाकायचं काय याच्यात? पण तुझी काय घुसमट होती, तुझ्या काय इच्छा आहेत मग? आता हे दरवेळेस आलेलं स्थळ एवढंच म्हणतं, आमच्या ह्या इच्छा आहे, त्या इच्छा आहे. अरे मला कुणीतरी काहीतरी विचारा ना, माझ्या काही इच्छा आहेत का नाही? सांग तुझ्या इच्छा. मला पण वाटतं होणाऱ्या नवऱ्याने माझ्याकडून काही अपेक्षा ठेवावी. ठीक आहे, माझ्या पण काहीतरी अपेक्षा असतात ना. त्यांनी पण तेवढं समजून घेतलं पाहिजे मला, त्यांनी पण तेवढं मला कामात मदत केली पाहिजे. मी पण 16 तास काम करून येणार, ठीक आहे, तो पण काम करून येणार, पण त्यांनी थोडीफार तरी मदत केली पाहिजे ना. त्यांचं दरवेळेस असंच आहे, बाहेर पण काम करायचं, घरी पण काम करायचं, सगळीकडे कामच करत राहायचं का? जगायचं कधी? मी आत्ता बोलायला लागले म्हणून तुम्हाला लगेच त्रास झाला ना? ह्या मागे आलेले स्थळ 25 स्थळ येऊन गेले, बोलून गेले, मला किती त्रास होत असेल? माझ्या मनाचा कधीच नाही विचार केला तुम्ही. आलं स्थळ, या बसवा मला असं आणून. मला सगळं विचारतात तुम्ही. त्यांना विचारलं का शिक्षण किती आहे, त्यांचा पगार किती आहे? माझ्यापेक्षा फक्त 5,000 जास्त आहे त्यांना पगार, आणि त्यांचं म्हणणं आहे की मला सगळंच पाहिजे, मला सगळंच आलं पाहिजे. त्यांना विचारलं का त्यांना स्वयंपाक येतोय का? आता पोरांनी कुठं स्वयंपाक करतात का? हा, मग पोरीने सगळं करायचं. मग पोरीने बाहेर जॉब करतात का? आपल्या पूर्वजांची विचार आहेत ना, पोरी बाहेर पडतात का, जॉब करतात का? आता ते पण पाहिजे, जॉब पण केलं पाहिजे. मग ठीक आहे, घरी बसतो आम्ही, घर काम करतो दिवसभर. आता शहरात राहायचं मला, जॉब तर दोघाला करावं लागेल ना. मग दोन्ही पाहिजे त्यांना. काय पुरी, लग्नामध्ये थोडं आपल्याला बी झुकतं माप घ्यावं लागतं कधी कधी. सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होत नसतात. अगं संसार अख्खा तडजोडी चाललाय. तुम्ही तुमची तडजोड केली तर जुळून येईल ना. अहो, मग तडजोड फक्त महिलांनी किंवा स्त्रियांनी का करायची? पुरुषांना का नाहीये ती तडजोड? का नाहीये त्यांना तसं काही? मग आता ह्यांनी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? माझी काही इच्छा नाहीये, त्यांनी पण मला समजून घेतलं पाहिजे ना. मला ते काय बोलले, पगार जास्त पाहिजे. आता ह्यांना पण कमी आहे, मी ह्यांना काही बोलले? आता आई बाप दरवेळेस म्हणतात परक्याचं धन आहे, आणि सासरी गेलं तर म्हणतात बाहेरून आली. मग आम्ही आहोत तरी कुठल्या? ना पोरगी लय परखडपणे ही बोलती या, मला हिच्याबरोबर लग्न करायचे. तिची इच्छा असेल तर संसाराचा गाडा आपण दोघं मिळून ढकलवतोय जिथपर्यंत तिथपर्यंत. थोडं तू समजून घे, मी थोडं समजून घेईन. आता जॉब करायचं म्हणल्यावर समजून तर घ्यावंच लागेल ना. बघा, तुमची इच्छा असेल, एवढं झालंय आता, तर मी तयार आहे. आणि तिची इच्छा असेल तर चालेल. पसंत झालं, हा बघा बरोबरीने झालं. नाही मग तिचं तर कुठं काय चुकलंय? आज इथं आम्ही इतक्या म्हातारे झालो तर आमच्या नावावर काही प्रॉपर्टी नाही, मग ती तर काय बोलते चुकीचं? हा, मग आता तुझ्याच नाव करीत बसतो. अहो पण ती जगाची जगरीत आहे. काय म्हातारपणापर्यंत बायांच्याच नावावर काही ऐका नसतं. ती की बरोबर बोलती ना. तुमचं घ्या तुम्ही, काय आहे ते तुमचं बोलून. आता आमचं काय पसंत झालं, पहिल्या घासाला ती इतकं भारी बोलली, आता मला माहिती इथून पुढे ती प्रेमानेच घेईन. ती कंटाळली ना एवढेच, हे एवढे मागणे तिला घेऊन आले, सगळ्या समोर बसवायचं, त्यांनी रिजेक्ट करायचं. मग तिचं काहीतरी मत असं ना, ते कधी ऐकून घेतलं का तुम्ही घरात? कधी विचारलं का बाई तुला काय आहे, तुझ्या अपेक्षा काय आहेत? जाऊ दे, तुझं अपेक्षा काय? मला सांगतात का होणाऱ्या नवऱ्याला सांगतात? बापाने विचारायला पाहिजे ना. काय मामा जाऊन दे, जाऊन नका तुम्ही भांडणं करू. झालं तर आलाय तिचा होकार, तिच्या पण मनाजोगं वागायचा मी प्रयत्न करीन. ना कसं करायचं, काय बोलून घ्या यांच्या बरं. आता हा म्हणल्यावर काय प्रश्न राहिलाय? चालतंय. आपण आता एवढं बांधलंय, लग्नानंतर भांडू नका म्हणजे झालं. नाही तर आमच्या डोक्याला परत ताप व्हायचा. नाही तेवढं बांधायचं तेवढं आधीच बांधून घेतलं तुमच्या पोरीने. बरं चालतंय.
चला जेवणाच्या तयारीला लागा. हो अरे तुझं नाव काय करायचं? जमीन करायची का हाय का अजून काही काय? वावर नाही काय नाही, सगळं तुमच्याच नावावर, वावर घर नुसतं मी कामाला आहे, कामवाली बाई. चल स्वयंपाक करू. हे बघा मी मनातलं बोलले, जर काही चुकलं असेल तर सॉरी, पण मला लई त्रास होत होता, मला सहनच नव्हतं होत. तू बोलल्यामुळेच तुम्हाला आवडली. ठीक आहे. आणि गोडधोड नका लय करायला लाव, जणकी पंकी करा जरा. तुमच्या बायकोचं नाव किती एकर आहे हो? 5 एकर आमच्या बायकोचं नावावर 2 एकर आहे, माझ्या 4 एकर आहे. असं आहे का? असं करायचं असतं. आता तुम्ही मला सांगा, उद्या काय झालं मला हा तर ही जमीन माझी कोणाला मिळणार आहे? त्यांना मग काय नाव करायची गरज आहे? खातं फोड काय फुकट होती का? पैसे बिशे नाही लागत का? लागले. यांना नुसतं बोलता येतं पण त्याच्या मागच्या अडचणी नाही समजत. नका म्हणाव घेऊ. त्याची एकच अडचण समजली त्यांनी, काय अनुदान मिळत नाही त्यांना. असं आहे का? हो 2000 रुपये ते. चालायचं आता. त्यांना कुठं डोकी चालतात आपल्याला काय माहिती. त्यांनी बारीक बघितलं, आपण बघितलं नाही ना. जाऊ दे, चला वावर दाखवून येतो तुम्हाला. चला. अयो.